हर हर थोड़ा इको दे दो. हर हॅलो शार्प कर हॅलो नमस्कार माझा मायबाप रसिक एवढ्या भर पावसात सुद्धा ही कलगीतुऱ्याची जी आपली लोककला आहे आजचा सामना पाहिला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आमचे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर या लोककलेमधील मोठं नाव अभियानिक कला मंच आणि या मंचाचे शिलेदार शाहीर अनिलजी गराटे मंडळाच्या नियमाप्रमाणे आपण आपलं प्रमाणपत्र आणि आजच्या बारीचा आपला प्रश्न याची प्रत घेऊन यायचे आणि आमचं प्रमाणपत्र आमची प्रश्नपत्र आपण घेऊन जायचे. हाल 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 हॅलो हॅलो कोरसच्या माईकचा जर आवाज आला हॅलो हॅलो हॅलो
पायी निर्विकार रूप तुझे दिसे मज ठाई तुझ्या विना जगी कोण दिवकर सारण तुझ्या विना जगी कोण तूच माझा बाप आणि तुझ्या विना जगी कोणी तूच माझी दुर्गा नावला स्वागतम 14 विद्या 64 कलेची देवता 4 वेद 6 शास्त्र 11 पुराणांचा दाता सकल जगांचा भाग्यविधाता श्री विघ्नहर्त्याला वंदन करू रंग देवता स्थान देवता दूर देवता राम देवता श्री नटेश्वराला वंदन करू आमचं ग्रामदैवत आई नवलाई देवी दुर्गा माता आई सोनाई श्रीदेव चारकेश्वर तसे या पूर्ण गावची ग्रामदेवता आई नवलाई यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मरक्षक सह्याद्रीचा छावा शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना शाही विमानाचा वंदन करून राजाशी शाहू ज्योतिबाचे फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे स्मरण करून हिंदू सुद्धा स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विनम्र अनुरोध करून संपूर्ण मला तमाम लाडक्या नाथप्रेमी रसिकांना शाही विमानाचा वंदन करून आज आमचा कार्यक्रम करण्याची संधी दिली त्यावेळेला श्री सुधीर व संदीप माने यांचे मनस्वी आभार मानून श्री दुर्गा नगर क्रमांक मुंबई अंबावली सागर कोकणची पारंपरिक लोककला झाकडी नृत्यकला सादर झाकडी नृत्यकला सुशांत मैत्री सहप्रतीक शिवगण माझा कोकणचा मंच श्री नवलाई
हॅलो, आजच्या फेरीच्यामध्ये प्रतिस्पर्धी शाहीर आणि काही मंडळी इथे उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी शाहीर अनिलजी गराटे, त्यांचे बंधू अविनाश दादा गराटे, त्यांचे वस्ताद, त्यांचे गुरुवर्य आणि त्यांचा संपूर्ण संच, त्यांचा वाद्यवृंद यांना सुद्धा आम्ही शाहीर इमानाचा मुजरा करतो. आज या मायबाप श्रोत्यांच्या गर्दीमध्ये आमच्या मुसरी गावचे तुरेवाले शाहीर संजयजी तांबळे उपस्थित आहेत. राजापूर गावचे आमच्या घराण्यातली आमचे गुरुवर्य शाहीर लक्ष्मणजी सावंत हे सुद्धा उपस्थित आहेत. आज माझ्या अंबावली गावातून शक्तिवाले शाहीर संकेतजी कारकर इथे उपस्थित आहेत. तसेच आमच्या देवरुख गावातून रोशनजी रावशे हे सुद्धा आज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझ्या दोन्ही कालवंशांना वेळोवेळी मुंबईपर्यंत साऊंड पोहोचवणारे या लांबा तालुक्यातील या साऊंड क्षेत्रातील एक अवर्णीय नाव आहे, ज्यानं अल्पावधीतच मुंबईपर्यंत साऱ्यांना आपल्या साऊंडचं वेळ लावलंय. पंकज दादा येरी, दत्तकृपा साऊंड सर्व्हिस, पंकज दादा आणि बरीचशी मंडळी आहेत. बाकीची आमची सगळी युट्यूबर्स मंडळी आहेत. तुम्हाला सुद्धा शाहीर इमानाचा मुजरा आवर्जून सांगतो, आजची बारी युट्यूबला जाऊ द्या. इतक्या पावसामध्ये बारी कशी होईल? आम्हाला सुद्धा सकाळी निघाल्यापासून मुंबईपासून हीच काळजी होती. उभा सुद्धा सकाळीच निघाले. शाखा जरी इथून आले असतील तरी आम्ही 300-350 किलोमीटरवरून आलोय फक्त. आणि इथं आल्यानंतर मात्र मन भरून गेलं की तुमचं प्रेम पाहायला मिळालं. देवरुख मधून निघताना खूप पाऊस होता, अर्ध्यापर्यंत पाऊस मिळाला, पुढे पाऊस थांबलाय. वरून राजाची कृपा असेल आणि तुमची सर्वांची साथ असेल तर आमच्या दोन्ही शाहिरांना दोन्ही भारींना अशीच शेवटपर्यंत सहकार्य करा. थोडी प्रामाणिक अपेक्षा आपल्या जवळ ठेवतो. प्रथम फेरीला सुरुवात करतो. म्हणायचं आहे काय बुवा? समाजाचा मान राखून माझ्या माया माऊल्या इथे उपस्थित आहे. या सगळ्यांचा मान राखून उपस्थित मातब्बर शाहीर मंडळी सर्वांचा मान राखून स्तवनाला सुरुवात करतोय. हे स्तवन आज आपला कलगीतुऱ्याचा सामना आहे. हा कलगीतुऱ्याचा सामना म्हणजे माया ब्रह्माचं भांडण. आज आम्ही आधी मायेची बाजू मांडायची आणि बुवानी शिवशंकरची बाजू मांडायची. शाहीर आपण मोठ्या घरामधून येत आहे. बरेचसे कार्यक्रम आज आपल्या माध्यमातून झाले. आमची आपल्याला एक विनंती असेल, आज आम्हाला आपण आपल्या दोन्ही बारीमध्ये स्त्री वाचकच बोलाल अशी प्रामाणिक अपेक्षा करतो. कारण हा वाद माया ब्रह्माचा वाद आहे, हे भांडण आहे बुवा. आणि हेच आज लोकांना दाखवून द्यायचं आहे. कारण आज बरेच शाहीर सांगतायत कलगीतुऱ्याला सोन्याचे दिवस आले, सोन्याचे दिवस आले होते. पण आता काही शाहिरांनी आहे ना, काही शाहिरांनी आता त्या दिवसाला बदलावायला सुरुवात केली. पण आजची बारी सर्वांचा मान राखून कुठेही विकसित एखादा एक शब्द आमच्याकडून येणार नाही, पण बारी तुमच्या समोर ठेवणार आणि रसिका तुमच्या चरणावरती ठेवणार. शाहीर लक्ष असू द्या. स्तवनाला सुरुवात करतोय. मुखी तुझे नाम तूच माझी आई, दिव्य तुझे रूप दिसे ठाई ठाई, तुझी माय बाप माझा तुझी गवी ठाई, नित्य घडो सेवा तुझी दुर्गा
सोनियाची उगवली सकाळ सोनियाची उगवली सकाळ जन्मस आले भीमबा जन्मस आले भीमबा रसिकांचा ठेवून यावा रसिकांचा ठेवून यावा नवलाई दिवरदा
रुपयाचं पारितोषिक आले. माझ्या आंबवली गावचे सुपुत्र आता स्थायिक आहे दुबईमध्ये नितीन चव्हाण दादांच्या माध्यमातून ऑनलाईनच्या स्वरूपात युवा शाहीर अभिषेक पाताडे यांच्या आवाजासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच एक आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आजचे यजमान संदीपजी माने दादांच्या माध्यमातून अभिषेक पाताडे आणि विनय बने यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आले. श्री दुर्गा नवलाई कलामंच आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. दादा एक ढोलकीला शैलीला माहिती द्या. स्तवन झालं शाहीर गण. आजचा गण शाहीर लक्ष असावं आपलं. आणि या समाजाच्या माहितीसाठी सुद्धा सांगतोय 14 सप्टेंबर ज्या सणाची तुम्ही आम्ही आपण सर्व हिंदू धर्मीय ज्याची आतुरतेने वाट पाहतोय तो आपला तुमचा आमचा आवडीचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा सण गणेश चतुर्थी सण येतोय. पण ही चाहूल या माझ्या शेतकऱ्याला लागले. शेतीत राबतोय पीक पाणी म्हणावं तसं येत नाहीये तरीही शेतकरी आपला कसतोय. आणि बोलायचं झालं तर आपली कोकणातली परिस्थिती फार गंभीर आहे. वरती देशावरती सगळ्यांना कर्ज मिळतं. आवर्जून सांगतोय जरा युट्यूबवर बांधव घेऊन जा. देशावरती पीक फवारणीला कर्ज, मोटरसाठी कर्ज, बियाणे कर्ज, खत कर्ज. पण कोकणामध्ये फक्त शेती होते पावसाळी, ती सुद्धा आपल्या भाताची शेती होती. आपली शेती नासली काय, वाया गेली काय, आपल्याला कोणीही आजपर्यंत कोणी विचारायला आले नाहीत. यापुढे येतील की नाही माहित नाही. यानंतर कोकणकर जगतो आपल्या फळ बागांवर. प्रामुख्याने उत्पादन असतं आपल्याकडे आंबा, काजू. वर्षातून एकदा उत्पन्न मिळतं, ते पण फार तुटपुंज असतं. याची पण आपल्याला कोणतीही सबसिडी किंवा याचाही कोणता आपल्याला काही एक मोबदला मिळत नाही. तरी माझा शेतकरी या कष्टामध्ये असताना सुद्धा सांगतोय की हे गणराजा देविकेनं हरत्या तुझी चाहूल लागली आहे मला. तू या धरणीवरती या माझ्या साऱ्या भोळ्या भक्तांना दर्शन द्यायला आणि साऱ्यांना सुखाचा आशीर्वाद द्यायला कधी येशील. शाहीर लक्ष असावं. तुझं स्वागताची सुर झाली तयारी. निर्विकार मूर्ती तुझी भयभव घरी येणार देव माझा संकट निवारी. तुझ्या भक्तांचा श्रीगणा करुण दैवारी.
म्हणून काय म्हणतं बघा इंद्रधनुची सजली कमान शुभ्र नभांगणी हिरवा शाळू नेसून नटली स्वागता धरणी रेगण तुझ्या रूपाला पाहून लाजली शुक्राची चांदणी रेगण तुझ्या रूपाला पाहून लाजली शुक्राची चांदणी पाहून
समान शुभ्र बांधणी हिरवा जालूने धुंडली स्वागताकडे रूपाला पाहून लाजली ताजली रूपाला पाहून लाजली ताजली रूपाला पाहून गण तुझ्या रूपाला पाहून लाजली शुभ्राची चांदणी फिरव तसेच या गर्दीमध्ये देवरुख वाशी गावचे भजन बुवा सुमितजी सावंत तसेच माझ्या आंबोली गावातील सुप्रसिद्ध पकवाज मास्टर श्यामसुंदर पांचाळ माझे वडील आणि माझी आई आजच्या या बारीला उपस्थित आहेत त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा स्तवन झालं गण झालं शाहीर शक्तितुरा 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 कलगीतुरा सगळेच शाहीर म्हणतात ना माझ्या इथे कुठून कुठून गवळण निवासी गवळण ही गवळण हे माया भ्रमाचं भांडण ते कल्पित भांडण याच्यामध्ये असे शब्द होते का तिथे बरेचसे जाणकार शाहीर वस्ताद आज उपस्थित असतील बरेचशी वाचक मंडळी असतील कारण या लांजा तालुक्यामध्ये बरेचसे शक्ती तुऱ्याचे मित्र म्हणे तुऱ्याचे मातब्बर शाहीर या लांजा शहरामध्ये आज सुद्धा आहेत याच्या आधी सुद्धा होते आणि इथून पुढे सुद्धा या लांजा शहरामध्ये मातब्बर शाहीर होते पण राधाकृष्णाचं प्रेम ते प्रेम किती निस्सीम होतं ते प्रेम सोजवळ सात्विक आणि आध्यात्मिक प्रेम होतं पण आता या कलगीतुऱ्यामध्ये या प्रेमाला कुठेतरी गालबोट लागतंय मग तुझी माय माझी माय आणि खानाची आहे मायबाप शाहीर घडतो त्याला घडवलं जातं मूर्ती घडते तिला घडवली जाते तशीच ही गवळण विविध अंगाने सादर केली जाते पण या गवळणीचं मर्म हिचा गाभा हिची सोजवळता
याची सात्विकता आणि त्यातलं अध्यात्म कोणी बाजूला करू नका. गवळणी खूप येतील जातील, गायल्या जातील, बरेचसे शाहीर कवी लिहितील आणि लिहित राहतील, पण हे राधाकृष्ण कवी प्रेम, हे प्रेम तुम्ही तुमच्या काव्यातून साऱ्या मायबाप रसिकांपर्यंत पोहोचवा. उद्या हाच रसिक या आजच्या गवळणी जर डोक्यावर घेतोय तर उद्या अशा सुद्धा गवळणी डोक्यावर घेईल. काय सांगायचं शाहीर वाचक मंडळी आहात, जास्त काही सांगत नाही, पण सातवे अवतारी तू श्रीराम असताना मला वचन दिलं होतंस. कान्हा या राधेला सातव्या अवतारी तू वचन दिलं होतंस. या वचनामुळं या वचनामुळं ही राधा आठव्या अवतारामध्ये सुद्धा, या आधी सुद्धा, या अवतारात सुद्धा वेळोवेळी तुझ्यासाठी 14 वर्षाने मोठी होती ही राधा. कान्हा तुझ्यापेक्षा 14 वर्षाने मोठी होती, तरीही प्रेम केलं. माझं लग्न झालं होतं तरीही प्रेम केलं. माझा संसार होता तरीही प्रेम केलं. पण तुझ्या माझ्या प्रेमाला मी माझ्याकडून कुठेही गालबोट लावून नाही दिलं कान्हा. आणि मी अपेक्षा बंदीच करेन की तू सुद्धा या आपल्या प्रेमाला कुठेही गालबोट लागू देऊ नकोस. शाहीर आजची गवळण साधी सोपी गवळण देतोय तुम्हाला, प्रेमाचीच गवळण देतोय. एकही शब्द माझ्या माय माऊलीला एकही शब्द किंवा एकही ओळ या गवळणीतील मान खाली करायला किंवा खाली बघायला किंवा ही भारी बघताना तिला फक्त नजर वरती उचलायला कुठेही कमीपणा पडणार नाही, असा एकही शब्द या गवळणीमधून येणार नाही. पण विषय मात्र आपण लक्षात घ्यायचा आहे बुवा, साधी सोपी प्रेमाची गवळण म्हणजे. कारण आज तुमची आमची भेट झाली आहे नवीन संचार नवीन मंचात माझ्या नवीन शाहिरा सोबत. आज 13 ऑगस्ट आपण लाजा कोर्णेमध्ये भेटतोय आणि 22 ऑगस्ट पुन्हा एकदा शाहीर अनिल गराटे सोबत आम्ही मुंबई रंगमंचावरती सरस्वती कॉन्व्हेंट स्कूल कोपरमध्ये शनिवार 22 ऑगस्ट संध्याकाळी 8 वाजता पुन्हा एकदा भेटतोय. त्यामुळे शाहीर आपण वाचकच आहात, आम्ही आपले कार्यक्रम आवर्जून पाहतो, आपण सुद्धा आमच्या मागून या अशी अपेक्षा करतो. आणि आजची गवळण मायबाप रसिका आणि माझ्या माय माऊल्या तुमच्यासाठी ठेवतो. तुझ्या प्रेमात दिवाळी वेळी रात होती, तुझं प्रेम कान्हा सांग होत रे किती. तुझ्या प्रेमात दिवाणी वेळी रात होती, तुझं प्रेम कान्हा सांग होत रे किती. युगान युगे निभावली आपुली नाती, जग आम्ही राय
कान्हा माझी प्रिय आ आ तुझ्या माझ्या आठवणी स्तब्ध झाल्याच नयनी सांग तुझी प्रीत साजणी होईल कशी राधा मला भेटण्याला तुझ्या कृपाणी मला भेटण्याला तुझ्या कृपाणी येशील काळी कुंजवरी तुझ्या माझ्या आठवणी स्तब्ध झाल्या नयनी
कन्याला श्रीहरी तुझ्या अनावे कन्याला श्रीहरी तुझ्या अनावे कन्याला श्रीहरी तुझ्या दिल्या वचनाला पुढे आठवा दिल्या वचनाला पुढे आठवा तुझा माझा आठवणी शब्द झाल्या गळ्यानी सांग तुझी प्रीत काजळी होळी कशी तुझा माझा आठवणी शब्द झाल्या गळ्यानी सांग तुझी प्रीत काजळी होळी कशी शाहीर गवळण झाले. आम्ही आमची प्रश्नपत्र आपल्याला दिले, पण या माझ्या मायबाप रसिकांच्या माहितीसाठी, माझ्या समाजाच्या माहितीसाठी आजचा आमचा प्रश्न, हा प्रश्न माझे गुरुवरी शाहीर कवी शाहीर ज्या माझ्या गुरुवर्यांनी सन 1993 या साली शक्ती तुरा, या शक्ती तुऱ्याची पहिली कॅसेट शाहीर रामचंद्र घाणेकर यांच्या सोबत कॅसेट रेकॉर्डिंग व्हिनसला होत होती, पण शाहिरांचा आवाज लागला नाही. सन्माननीय तुकाराम मांडकर शाहीर यांना सोबत घेऊन 1993 ला ज्या शाहिरांनी या शक्ती तुऱ्याला सोन्याचे दिवस दिले, ते माझे गुरुवर्य शाहीर प्रभाकरजी कळमटे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा. आज त्यांच्या माध्यमातून त्यांच्या गुरुवर्यांपासून हा चालत आलेला प्रश्न आहे. आजची आमची तिसरी पिढी आहे, हा प्रश्न आहे. आणि शाहीर आपण वाचक आहात, आपण सुद्धा त्याच घराण्यातून येत आहे. परवाच्या वारीमध्ये सुद्धा माझ्या घराण्याने एक प्रश्न दिलाय, जो मथुरेचा प्रश्न दिलाय. शाहीर परवाचा सुद्धा प्रश्न किंवा त्या प्रश्नाची कोणतीही बाजू आजचा आम्ही प्रश्न दिलाय, समाजालाही देतोय, पण अजून आवर्जून सांगतो, कारण तुमच्या घरामध्ये फार मोठे वाचक आहेत, मी त्या सगळ्यांचा सन्मान करतो, शाहीर तुमचाही सन्मान करतो म्हणून. आणि या समाजासाठी आम्ही आज एक आमच्या पद्धतीने काही नवीन पायंडा पाडतोय. आमच्या घराण्यातील 2 शाहिरांच्या माध्यमातून जे 2 प्रश्न चालू आहेत, मागच्या वारीमध्ये झालेला जो आमचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाला बाजू जरी आपण इथे दिली तरी शाहीर तुमचा जाहीर सत्कार करू, जाहीर सत्कार करू शाहीर. आणि आजचा प्रश्न समाजाच्या माहितीसाठी, समाजाच्या माहितीसाठी आमचा आजचा प्रश्न आहे. शिवशंकरानं नंदीला आज्ञा दिली की हे नंदी भूतलावरती जा, हे नंदी तू भूतलावरती जा, तिथे मनुष्य फार बेजार झालाय, त्याला तुझ्या गायनानं, नृत्यानं, भजनानं तल्लीन कर. आणि नंदी शिवशंकराची आज्ञा शीर सावंत मानून नंदी भूतलावर यायला निघाले. ज्यावेळी नंदी भूतलावर यायला निघाले, त्यावेळी नंदी बरोबर मंडळी किती होती
आणि ते पर्व कोणते चालू होते बुवा? दोनच साधे सोपे प्रश्न आहेत. ज्यावेळी नंदी भूतलावर येत होते त्यावेळी त्यांच्या सोबत मंडळी किती होती आणि ते पर्व कोणते होते बुवा? टीप आणि एक बाजू. विषय ग्रंथ आधारे असावा. जर का आपण माझ्या ग्रंथाचं नाव अध्यायाचं पान जरी सांगितलं बुवा तरी आजी आम्ही या प्रश्नाला पुढच्या वारीमध्ये 22 तारखेला तुमच्यासाठी अजून वाव देऊ बुवा. कारण आपण वाचक मंडळी आहेत, जरूर अभ्यास करून आलाय. हा प्रश्न या आधी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचला असेल. अपेक्षा करतो आपण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जरूर प्रयत्न करा. प्रश्न मनाला सुरुवात करतो. सुनो ससुर जी नवजिद छोड़ो, सुनो ससुर जी नवजिद छोड़ो, मान लो मेरी बात, दुल्हन तो जाएगी दूल्हे राजा के साथ, दुल्हन तो जाएगी दूल्हे राजा के साथ. काय म्हणायचं? ज्ञान मला आहे दिले गुरुनी, ज्ञान मला आहे दिले गुरुनी, मांडावर बैसोनी माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा मर्दानी, माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा मर्दानी. ज्ञान मला आहे दिले गुरुनी, ज्ञान मला आहे दिले गुरुनी, मांडावर बैसोनी माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा मर्दानी,
फिरव. आलेलं पारितोषिक दत्तकृपा साऊंड सर्व्हिस माझे बंधू पंकज दादा येरी वैभव पडे यांच्या माध्यमातून सिद्धेश मेस्त्री राजेश गुरव गणपती सॉंग वाजवायचं आहे, जरूर वाजवलं जाईल, फरमाईश आहे. आणि या गाण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. जरूर या वर्षीचं जे ट्रेंडिंगचं गणपती सॉंग आहे सिद्धेश मेस्त्री कीबोर्डच्या माध्यमातून. धन्यवाद. सामान्य शाहीर अनिलजी गराडे, आम्ही आमची पहिली वारी संपली असं जाहीर करतो आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण संचाला पहिल्या वारीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.